नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. समृद्धी महामार्गावरील अनधिकृत ट्रक पार्किंगमुळे अपघाताचा धोका, मनसेची तातडीच्या कारवाईची मागणी. इगतपुरी ते आसनगाव तसेच निंबवली टोल प्लाझा परिसरात समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रक, ट्रेलर आणि कंटेनर रस्त्याच्या कडेला व वाहतूक लेनमध्ये उभे राहत असल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संबंधित विभागाकडे निवेदन सादर करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. मनसेच्या मते रात्रीच्या वेळी कमी दृश्यमानता आणि वाहनांचा वेग लक्षात घेता अशा अनधिकृत पार्किंगमुळे भीषण अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. महामार्गावरील अनधिकृत पार्किंग हटवणे, गस्ती वाढवणे, सीसीटीव्ही देखरेख सक्षम करणे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अशी मागणी करण्यात आली. जिल्हा प्रमुख उल्हासदादा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या या निवेदनावेळी ॲडव्होकेट अविनाश शिळकंदे, दिलीप राठोड, भाऊसाहेब घोडके, रोहित जोशी उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेनं दिला आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट अविनाश शिळकंदे, मनसे महानगरपालिका कामगार सेनेचा उपाध्यक्ष. आता सध्या जर तुम्ही पाहताय तर मी आहे समृद्धी महामार्गावरती, जिथे कुठल्याही प्रकारच्या वाहनांना थांबण्यास सक्त मनाई आहे. परंतु तुम्ही माझ्या डाव्या बाजूला जर पाहाल तर अनधिकृतपणे आणि बिनधास्तपणे ही जी वाहनं उभी आहेत, ही वाहनं अशा तऱ्हेने उभी आहेत की कुठल्याही प्रकारे या वाहनांना, पाठीमागून येणाऱ्या वाहनांची धडक बसून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. इथून पुढे टोल नाक्याच्या पुढे निंबवली टोल नाका, या निंबवली टोल नाक्याच्या पुढे जर तुम्ही पाहाल तर असे लक्षात येईल की 3 लेनचा जो रस्ता आहे हा पूर्णतः ब्लॉक करून संपूर्ण पद्धतीने फक्त आणि फक्त 2 किंवा 1च लेन येथे ओपन करून ठेवलेली असते. बाकी सर्व लेन या ट्रकवाल्यांनी बंद करून ठेवलेल्या असतात. येथे उजव्या बाजूला असणाऱ्या ट्रॅफिक विभागाच्या हवालदारांना देखील वारंवार सूचना देऊनही या उभ्या असलेल्या ट्रकवरती ते कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. ही कारवाई का होत नाही हे अद्याप आमच्या लक्षात आलेलं नाही. टोल नाका क्रॉस करून पुढील चित्र मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, निंबवली टोल नाक्यावरनं एक्झिट घेतल्यानंतर जर आपण पुढे आलो तर आपल्या लक्षात येईल की माझ्या समोर असणारी लेन सुद्धा या ट्रकवाल्यांनी ब्लॉक केलेली आहे. इथून पुढे फक्त आणि फक्त सिंगल लेन, माझ्या उजव्या हाताला सुद्धा काही ट्रकवाल्यांनी ट्रक पार्क केलेले आहेत. ही सिंगल लेन जी आहे, ही सिंगल लेन आता सध्या फक्त चालू आहे. अशा प्रकारे धोका पत्करत समृद्धी महामार्गावरनं सध्या आपल्याला जीवघेणा प्रवास करावा लागतोय. यावरती लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.